बन रही है। सांगली महापालिकेच्या महासभेत आज मोठं राजकीय नाटक घडलं। टक्केवारीवरनं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना टार्गेट केलं। याशिवाय काँग्रेसचे नगरसेवक आणि विरोधी पक्षनेत्यांनी वित्त आयोग, 23 कोटींचा निधी, ठेकेदारांची 15 कोटींची बिलं आणि खुले भूखंड या मुद्द्यांवरनं महापौर आणि आयुक्तांना चांगलंच धारेवर धरलं। त्यामुळे आयुक्त संतापले आणि त्यांनी थेट सभापीठावरनं उठून तीव्र नाराजी व्यक्त केली। नेहमी टक्केवारीचा आरोप आम्ही खपवून घेणार नाही असं म्हणून ते सभागृहातून निघून जाऊ लागले। तेव्हा नगरसेवकांनी त्यांची समजूत काढून त्यांना थांबवलं, पण नंतर 23 कोटींच्या निधीवरनं पुन्हा गदारोळ उडाला। काँग्रेसचे नगरसेवक महापौरांच्या पीठासनाकडे धावून गेले आणि शेवटी या गोंधळातच महापौरांनी सर्व विषय मंजूर असल्याचं सांगत महासभा गुंडाळली। मग सत्ताधारी महायुतीचे नेते सभागृहातनं निघून गेले आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी पळून गेले महापौर पळून गेले अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडलं। या महासभेनंतर महापौर धीरज सूर्यवंशी यांनी विरोधी पक्षनेत्यांवरती गंभीर आरोप केलेत आणि त्याला विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले। महापौरांनी जी सभा गुंडाळायचं काम जे या ठिकाणी केलं त्याचा प्रथम मी या ठिकाणी निषेध करतो। कारण महासभा ही अखंड सांगली मिरज कुपवाड जनतेला न्याय देण्यासाठी सभा आणि त्यामध्ये वेगवेगळे निर्णय वेगवेगळी धोरणं ठरत असतात। तर हे अशा पद्धतीची सभा गुंडाळून ह्या महापौरांनी पाप केले। आणि आता बातमी अहिल्यानगरातली आहे। अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये पावसाने शेतकऱ्यांकडे पाठ फिरवलेली आहे। नगर तालुक्यातल्या खडकीमध्ये 1.5 एकरातल्या 400 संत्र्याच्या झाडांपैकी